नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय गिरणारी. आपण सर्वजण या ग्रुपमध्ये परिक्रमेच्या साठी म्हणून त्या उद्देशाने हा ग्रुप आपण तयार केलेला आहे. आपण काही लोक आहोत की जे पुण्यातून येणार आहोत, काही लोक आहेत जे मुंबईमधूनच डायरेक्ट येणार आहेत. पण कुठेतरी प्रत्येकाच्या टायमिंग जुळत नसल्या कारणामुळे किंवा झूम मीटिंग किंवा व्हॉट्सअपचा कॉल प्रत्येकजण त्या वेळेला मॅनेज होतंय असं नाही आहे. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. कदाचित हा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो, पण हा तुमच्यासाठी उपयोगी असा व्हिडिओ नक्कीच असेल. सर्वप्रथम जी परिक्रमा आपण जी करणार आहोत, जी आपली तिकीट आहे 24 तारखेला, 24 नोव्हेंबरला बँड्रावरून आपली ट्रेन आहे. तर ती साधारण 12-12:15च्या सुमारास बँड्रावरनं निघणार आहे आणि ती आपण अहमदाबादला पोहोचणार आहोत आणि अहमदाबादपासून जुनागडला आपण जाणार आहोत. तिकीटचे टाइम टेबल्स तुम्हाला मी तिकीट्स तर सगळ्यांना दिलेले आहेत, पण तरीसुद्धा एकदा मी ती तिकीट्स पुन्हा एकदा आपण ग्रुपवर फॉरवर्ड करू. राहिला प्रश्न, जे पुण्यातनं आपण जाणार आहोत, ज्या आपण महिला वर्ग इथनं पुण्यातनं जाणार आहोत, तर त्याचं बुकिंग आपण लवकरात लवकर करूया. सिंहगड एक्सप्रेसनी आपण दादरला उतरणार आहोत आणि दादरवरनं आपण बाय टॅक्सी आपण बँड्राला जाणार आहोत. मुंबईमधल्या लोकांनी डायरेक्ट बँड्रा टर्मिनसला जायचं आहे. वाया कुर्ल्याला उतरून कुर्ल्यावरून तुम्ही मे बी कुर्ल्यावरनं बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट बँड्रा टर्मिनसची तुम्ही रिक्षा करू शकता किंवा बँड्रा रेल्वे स्टेशनला उतरून बाय वॉक तुम्ही जाऊ शकता. थोडंसं ट्रॅफिकचं टायमिंग असल्या कारणामुळे सगळ्यांनी शक्यतो लोकल ट्रेनचा एक मार्ग निवडावा अशी विनंती आहे. राहिला प्रश्न, बँड्रा टर्मिनस आणि बँड्रा रेल्वे स्टेशन हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे जसं आपलं पुणे रेल्वे स्टेशन आहे त्याप्रमाणे बँड्राचं नाही आहे. बँड्राचं लोकलचं रेल्वे स्टेशन हे वेगळं आहे आणि बँड्रा टर्मिनस हे वेगळं आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी डोक्यात घ्या. जर बँड्रा टर्मिनसला तुम्हाला यायचं आहे तर बँड्रा रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर एक वॉक करत एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही चालत रेल्वे स्टेशनला पोहोचू शकता. पण विषय असा आहे की कदाचित तुमचं लगेज जास्त असेल, काय असेल, तर त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. शक्यतो बॅग्स घेताना व्हील्सवाल्या बॅग्स घ्या, कारण की हेवी वेट जरी तुम्ही 3 दिवस 4 दिवस जाणार असाल तरी सुद्धा आपण ज्या ट्रेनमधनं प्रवास करणार आहोत, तर पहिला प्रवास तर दिवसभराचा प्रवास आहे, पण रात्रीसाठी तुम्हाला तुमचं एक स्वतःचं बेडशीट, स्वतःची एक चादर, तुम्हाला उशासाठी काही हवं असेल तर त्या गोष्टी तुम्ही कॅरी करणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न, आपण सकाळी 6 वाजता जे पुण्यातून जी लोक जाणार आहेत त्यांनी शक्यतो दुपारी लंचसाठी किंवा रात्री डिनरसाठी शक्यतो डबे कॅरी केलं तर ते बेटर होईल. कारण ट्रेनमध्ये येणारं जे जेवण असतं की बिर्याणी म्हणा, म्हणजे ते दॅट मच क्वालिटीचं नसतं. तर मग ड्राय असं तुम्ही डबा दिवसभराचा तर घेऊ शकता, पण रात्रीचं जेवण खराब होऊ शकतं. कारण आपल्याला जर 6ची ट्रेन आहे म्हणजे तुम्हाला रेल्वे स्टेशनवर किमान 4:30 4:15ला पोचणं, म्हणजे मग त्याच्या अगोदर तासभरची काही तयारी वगैरे असते. तर बेटर वे जे पुण्यात येणार असतील तर त्यांनी ड्राय खाण्याकडे जास्त फोकस करावा, जेणेकरून आपण त्या पद्धतीचं अन्न हे कॅरी करू शकतो. जास्तीत जास्त वजन कमी कसं घेता येईल ह्याच्याकडे सगळ्यांनी जास्त भर ठेवा. राहिला प्रश्न, आपण 24ला जाणार आहोत, 25ला सकाळी आपण तिथे पोहोचणार आहोत. 25ला सकाळी तिथे पोहोचल्यानंतर आपण साधारण एक
12 लोक आहोत, आय थिंक 12 लोक आहोत. 2 रूम आपण बुक केलेले आहेत. 12 आहे का 11 लोक. 2 रूम आपण बुक केलेले आहेत. तर त्या हिशोबाने साधारण 4-4:30ला पोचल्यानंतर पहाटे आपण 5-5:30 पकडू की 5:30 अगदी 6 पकडू डोक्यावरनं पाणी. विदिन 1 to 1.5 hour मध्ये आपल्याला सगळ्यांना तयार होणं गरजेचं आहे. एक तर आपण अशा वेळेमध्ये जात असतो की तिथे रूम्स खूप अवेलेबल नसतात, आपल्याला खूप सारे ॲडजस्टमेंट करायला लागतात. तर टॉयलेट बाथरूम झालं, तुमचं ब्रश करणं झालं, तुमचं बाकीची दिनचर्या झाली, ही सगळी करताना आपण पिकनिकला आलो नाहीये ह्या गोष्टीचं पहिले भान ठेवलं पाहिजे. आपल्याला जितक्या लवकरात लवकर परिक्रमेच्या द्वारापाशी आपण पोचणार आहोत तितक्यात लवकरात लवकर आपण रिटर्नचे रस्ते आपल्याला मोकळे होतात. म्हणजे काय, तर आता मला माहिती नाहीये की आपल्यामध्ये किती जण आत्ता चालतायत किंवा चालण्याची प्रॅक्टिस करतायत. पहिली गोष्ट म्हणजे परिक्रमा ही साधारण 38-40 किलोमीटर म्हणतात, पण ती जास्त आहे. साधारण नॉर्मल माणूस चालायला लागतो, तर त्याच्या चालण्याच्या गतीप्रमाणे मागच्या वर्षीचा मी अनुभव सांगते की मी एक 12 तासामध्ये ही परिक्रमा पूर्ण केली, किंवा मोस्ट ऑफ 13 तास किंवा 14 तास, नॉट मोर दॅन दॅट आपल्याला लागले पाहिजे. त्या पद्धतीचं प्लॅनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. आता जितक्या लवकरात लवकर तुम्ही तयार व्हाल तितक्या लवकरात लवकर आपण त्या द्वारापाशी पोचणार आहोत. परिक्रमेच्या द्वारापर्यंत तुम्ही पोचल्यानंतर परिक्रमा करत असताना सगळ्यांना पहिल्यांदा एक विनंती की जास्तीत जास्त ड्राय खाऊ, म्हणजे जे 2-4 दिवस टिकतील अशा पद्धतीचे खाणे. कोणी बीपी शुगरवाल्यांचे जर असतील की ज्यांना नाश्ता केल्यानंतर गोळी घ्यावी लागते, अशांनी एस्पेशली ड्राय खाऊ हा स्वतःजवळ ठेवायचा आहे. त्याचं कारण असं की जुनागडमध्ये परिक्रमेच्या टाईमला अनेक लाखो लोक असतात, तर थोडंसं खाण्याकडे मे बी चांगलं तेल वापरणं किंवा ह्या गोष्टी होणार नाहीत. राहिला प्रश्न, तिथे नाश्ता हे आपल्यासारखे पोहे, उपमा, मिसळ असं काहीही मिळत नाही. तिथे मिळतं समोसा, जिलेबी, फाफडा, ते शेव ज्या असतात अशा पद्धती, ढोकळा, अशा पद्धतीचा तो नाश्ता तिथे असतो. बरं, आपण जाऊ त्या मार्गावर नाश्ता मिळेल याची मी गॅरंटी नाही सांगू शकत. आता आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हा शेवटून दुसरा दिवस होता, म्हणजे कार्तिकी एकादशी च्या अगोदरचा दिवस होता तो, आणि ऑलरेडी सगळी यात्रा संपली होती. त्याच्यामुळे रस्त्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे खाण्याचे स्टॉल नाही लागले, पण आपण असताना ते स्टॉल तिथे आहेत. तिथे फ्रूट डिश, चिरलेल्या काकड्या, आईस्क्रीम, पाणी, हे सगळं काही अवेलेबल असतं जंगलाच्या बऱ्याचशा अंतरापर्यंत. राहिला प्रश्न, प्रत्येकाने आपल्याजवळ एक छोट्या छोट्या 2 बॉटल कॅरी करायच्या, एवढ्या साईजच्या. म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीनं तुमची पाठीवर घेण्याची क्षमता आहे त्या पद्धतीत तुम्ही हे करायचं आहे, चालायचं आहे. आपल्या बॅगमध्ये लिमलेटच्या गोळ्या, जर तुम्हाला शुगर बीपीचा त्रास असेल, तुम्हाला चेहऱ्याला तोंडाला ड्रायनेस पडत असेल तर त्याच्यासाठी लिमलेटच्या गोळ्या. त्याच्यानंतर इलेक्ट्रोल पावडर किंवा ORSची पावडर, ती मिक्स नाही करायची पाण्यामध्ये. त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये पेन किलर्स तुम्हाला घ्यायचे आहेत, ज्या मे बी, आणि स्प्रे असतात जे रिलीफ स्प्रे वगैरे असतात. तो एक छोटा म्हणजे फार मोठं नाही की ज्याने बॅग आपली खूप मोठी होईल अशा पद्धतीत काहीही करायचं नाही. अशी छोटीशी एक प्रथमोपचाराची तुमची स्वतःची एक किट तुम्ही जवळ केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सर्दीसाठी काही झालं तर सिट्राझिन म्हणा. आता ओव्हरऑल माझ्याकडे वगैरे आपण ते घेऊन ठेवलेलंच असतं, ते कोणाला आपण वापरू शकतो, पण
इकडे तिकडे चुकामुक झाली तर त्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचं किट असणं हे गरजेचं आहे. कदाचित पाणी कमी इंटॅक्ट झाल्यामुळे पायामध्ये गोळे येऊ शकतात, कारण एवढं आपण कधी चालत नाही, त्यामुळे गोळे येत असतात. स्लो अँड स्टेडी आपल्याला सगळ्यांना चालायचं आहे. इथे कोणालाही कोणाची स्पर्धा करायची नाहीये. आपली मैत्रीण जर पुढे निघून गेली तर कोणीही घाबरायचं नाही, कोणीही चुकत नाही, कारण एकच मार्ग आहे आणि कुठंही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही कधीच येत नाही. राहिला प्रश्न, मनामध्ये अशी कुठल्याही गोष्टीची भावना तुम्ही आणू नका की एवढी परिक्रमा लांब आहे तर आम्ही चाललेलो नाहीये तर आम्ही काय करू, किंवा परिक्रमा झाल्यानंतर आमचे पाय दुखले आणि आम्हाला सकाळी नाही चढवलं तर. पहिली गोष्ट, तुम्ही अशा एका पवित्र स्थानी चाललेला आहात की जिथलं वातावरण आणि जिथलं आविष्कार किंवा जिथलं आश्चर्य हे तुम्हाला स्वतः तिथे गेल्यानंतर अनुभवायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही अफवांना तुम्ही बळी नाही पडायचं की तिथे राहावं लागतं आणि मग इतका वेळच लागतो तितका वेळ लागतो. नाही, नॉर्मल जे आपल्यासारखे लोक आहेत, माझ्यासारखी एक महिला, मी 12-13 तासामध्ये परिक्रमा पूर्ण करते. त्यामुळे आपलं टार्गेट आहे नॉनस्टॉप चालायचं, हळूहळू चालायचं आणि आपलं टार्गेट पूर्ण करायचं. याच्यामध्ये माझी एक मैत्रीण आहे, ती माझ्याबरोबर मागच्या वर्षी परिक्रमा केलेली आहे, पण बाकीचे सगळे तुम्ही नवीन आहात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्ही घ्यायचं नाहीये. फक्त लेडीजला ही विनंती आहे, एकच जेंट्स आहे, लेडीजला ही विनंती आहे की लूज सलवार असतात ना त्या वेअर करू नका. शक्यतो मांड्यांना टाईट, कारण खूप चालल्याने मांड्यांचं घर्षण होतं, मांड्या काचतात आणि आपण दमत नाही चालल्याने, पण दमतो आपण मांड्यांच्या काचेमुळे. बरोबर आहे. तर मांड्या ह्या काचल्या जातात, त्याच्यामुळे स्किन टाईट. जर तुम्ही सलवार कुर्ता घालणार असेल तर आतमध्ये एक हाफ इनर मिळते, तर ती हाफ इनर आतमध्ये घालायची, जेणेकरून मांड्या घासल्या जाणार नाहीत. आणि हा फंडा तर पुरुषांमध्ये पण आहे, कारण शेवटी खूप चालल्याने मांड्यांची घर्षण होण्याची शक्यता असते. पुढचा प्रश्न की तुम्ही जर कोणी नवीन शूज घेतले असतील, आत्ता परिक्रमेला जायचे आहेत म्हणून, तर मी तुम्हाला सांगेन आत्ताच ते वापरायला काढा. कारण बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की नवीन शूज तुम्हाला ॲडजस्ट होईपर्यंत वेळ जातो, किंवा तुम्हाला कळायला पाहिजे की माझा नवीन शूज मला चावतोय का, किंवा जर चावत असेल तर तो वापरून तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल आणले पाहिजेत का, किंवा नवीन काही घेतलं पाहिजे का. याच्यासाठी आत्ता तुम्ही जी प्रॅक्टिस करताय ती तुम्ही परिक्रमेला घालणाऱ्या शूजवरच करायची आहे. म्हणजे आत्ता एक वेगळे आणि परिक्रमेसाठी नवीन घेतलेत तर असं करू नका. आणि कंपल्सरी सगळ्यांनी शूज वेअर करायचे. कोणीही चप्पल, स्लीपर, फ्लोटर्स, इतर कुठल्याही प्रकारच्या चप्पल्स, सँडल्स हे कोणीही यूज नाही करायचं, कारण जंगलाचा एरिया आहे, काटेकुटे असतात, छोटे कीटक असतात, काही चावलं वगैरे तर ते पटकन कळून येणार नाही. म्हणून जे चप्पल घातली तर तुम्हाला जास्त धोका असतो आणि कळत नाही. त्याच्यामुळे शूज घालायचे, सॉक्स कंपल्सरी घालायचे. सॉक्स घालण्याचं कारणच ते आहे की सॉक्स घातल्यामुळे तुम्हाला पायाला थोडीशी ग्रीप येते आणि आतमधला तुमचा जो वेटनेस आहे, घाम आहे, हा सॉक्समुळे कंट्रोल होतो. परिक्रमा करताना अनेक ठिकाणी अनेक साधू बसलेले असतात किंवा ते अघोरी लोक बसलेले असतात. कदाचित जेव्हा आपण परिक्रमा चालू करू, परिक्रमेच्या पहिल्या टप्प्यानंतर जेव्हा दुसऱ्या टप्प्याला आपण चालू होतो, तिथे सगळे अघोरी लोक म्हणजे तुम्हाला दिसतील की अघोरी लोक चित्रविचित्र अवस्थेत तिथे बसलेले असतात आणि ते तुमच्याकडे डिमांड्स करतील की अंगठी दे, मोबाईल दे, गळ्यातलं ब्लूटूथ दे, कानातलं दे. कोणीही कोणाशी बोलायचं नाही. कोणत्याही अघोरी माणसाकडे, कोणीही साधू असू दे, संत असू दे, कोणीही कोणाकडे अट्रॅक्ट व्हायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालायचं. बाजूला चालणाऱ्या मराठी माणसांशी तुम्ही बोलत बोलत चाललात, काही प्रॉब्लेम नाही,
पण कुठल्याही अघोरी माणसाकडे, कुठल्याही साधू संतांकडे तुम्ही जाऊन नमस्कार करायचा नाही, त्यांना कुठलीही गोष्ट तुम्ही दाखवायची नाही किंवा त्यांच्याकडे बघायचं नाही. कारण हे जे लोक आहेत, अघोरी लोक, ही लोक जे येणारे म्हणजे त्या जे परिक्रमातले जे भक्त लोक आहेत ह्यांच्याकडनं वस्तू घेतात आणि लोकांना कळत नाही. लोक त्या एक भक्तिभावाने त्या गोष्टी लोक त्यांना दान करून टाकतात की. आणि त्याच्यामध्ये अघोरीमध्ये महिला अघोरी पण आहेत, म्हणजे असं नाही की पुरुष अघोरी आहेत. तर त्या महिला अघोरी सुद्धा कदाचित तुमच्या मागे येऊ शकतात किंवा तुम्हाला अट्रॅक्ट करू. म्हणून चालताना जरी चुकामुक झाली तरी कुठल्या तरी एका सेफ घोळक्यामधनं आपण चालायचंय. चालताना समोरचा किती फास्ट चालतोय आणि मी किती स्लो चालते ह्या गोष्टीचा विचार कोणीच नाही करायचा. कारण ॲट दी एंड तुम्ही एकदा पुढे गेलात ना तर तुम्हाला मागे यायला चान्सेस नाही. तुम्ही एकदा पुढे गेलात ना तर तुम्हाला बाहेर आल्याशिवाय गत्यंतर नाही. आतमध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क लागत नाही, कोणतंही नेटवर्क आतमध्ये चालत नाही. त्यामुळे तुम्ही मोबाईल जरी घेतला तरी तुम्ही शूटिंगसाठी घेऊ शकता, तुम्ही तुमची गाणी ऐकायला घेऊ शकता, पण मोबाईलचा तिथे काहीही उपयोग नाही आहे. म्हणजे कोणाला असं वाटतं की मी कानामध्ये रामनामाचा जप घ्यावा, दत्त दिगंबराचा जप घ्यावा, तुम्ही नक्कीच त्या गोष्टी करू शकता, पण तुमची बॅटरी सेव्ह होईल याच्या दृष्टीने तुम्ही विचार करायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही परिक्रमा करून बाहेर याल, कदाचित तुम्ही चुकामुक तुमची झालेली असेल तर तुम्हाला कोणाला फोन करायचे झाले, ग्रुपमध्ये काही मेसेज टाकायचे झाले तर तुमची बॅटरी ही लो नसली झाली पाहिजे. मग मे बी तुम्ही तुमच्या सॅकमध्ये तुमचा एक चार्जर कॅरी करा. बरोबर आहे. वाटेत येताना काय खायला प्यायला लागतं त्याच्यासाठी खिशामध्ये, म्हणजे हा माझा म्हणजे हे मी नेहमी करते की मी जेव्हा गिरनारला जाते तेव्हा साधारण मी 1000 रुपये 10,000 बंडल टाईप मी माझ्याजवळ ठेवते. कारण की प्रत्येक ठिकाणी गिरनारमध्ये आतमधल्या साईडला ATM कुठंच नाही आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा लोक याल तेव्हा तुमच्याकडे सगळी कॅश असणं गरजेचं आहे. गुगल पे हा चालतो, हॉटेल्समध्ये वगैरे चालतो, पण बाकीच्या ठिकाणी रिक्षा झालं किंवा काय झालं या ठिकाणी तुम्हाला कॅशच कॅरी करावी लागेल. त्यामुळे तिथे आल्यानंतर कोणी म्हणू नका की माझ्याकडे कॅश नाही आहे, मग मी गुगल पे करते आणि मग मी तुम्हाला नंतर पे करते. तर असं नाही आहे. प्रत्येकाने आपल्याजवळ आपल्या रूमची, ट्रॅव्हलिंगची, त्याच्यानंतर रिक्षाच्या भाड्याची किंवा तुम्ही मध्ये अधेमध्ये काय खाल त्याची, खाण्यापिण्याची, एवढ्या सगळ्याची जी अमाऊंट आहे, मिनिमम बॅलन्स जो आहे तो तुमच्याकडे कॅरी करणं गरजेचं आहे. मे बी तुम्ही जेव्हा परिक्रमेला याल तेव्हा ते सगळे पैसे तुम्ही जवळ ठेवण्याची गरज नाही. हॉटेल सेफ असतात. तुम्ही हॉटेलमध्ये तुम्ही तुमच्या बॅगेजमध्ये या गोष्टी कॅरी करू शकता. जेव्हा तुम्ही परिक्रमा करत असता तेव्हा परिक्रमेमध्ये अनेक टप्पे येतात. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा. पहिला टप्पा हा प्लेन रस्त्याचा आहे, दुसरा टप्पा हा डोंगरांचा आहे. डोंगर असे चढायचेत, असेही उतरायचेत. त्याच्यानंतर एक तिसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा हा लेंदी टप्पा आहे, जिथे आपल्याला वाटतं की आता आपण पोचलोय, पण तो लेंदी टप्पा आहे. लक्षात घ्या, कोणी पण पॅनिक व्हायची गरज नाही आहे. स्लो स्टेडी हळूहळू चालत राहायचं. शक्यतो ग्रुपमध्ये राहण्याचा प्रयत्न करू, शक्यतो नॉनस्टॉप चालण्याचा प्रयत्न करू. नॉनस्टॉप चालणं म्हणजे असं नाही की चालत सुटलंय. जिथे तुम्ही थांबाल तिथे 2 ते 3 मिनिटाच्या वर तुम्ही उभं राहायचं आणि तिथूनच चाला. कारण तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलात किंवा विश्रांती घेतली, तिथे तुमची बॉडी थंड व्हायला लागते आणि तुमचे हातपाय आकडायला लागतात. मग तुम्हाला पुढची पावलं टाकणं हे खूप जड जातं. एका टप्प्यानंतर साधारण एक 6 नंतर वगैरे अंधार पडायला सुरुवात होते. नोव्हेंबरचा महिना आहे, थोडासा गारठा पडायला सुरुवात होतो. पण दिवसभर आपण थोडंसं सकाळचा 1 मधला टप्पा ऊन असतो, बाकी जंगलातनं चालतो, त्यामुळे असा काही त्रास होत नाही.
पण तरीसुद्धा महिला किंवा लेडीजनी आपण एक कॉटनची ओढणी, स्कार्फ किंवा कॅप ही डोक्याला बांधायची आहे. तुम्हाला गॉगल घालायचं आहे, तुम्ही गॉगल घालू शकता. हे ओझं तुम्ही स्वतः जे कॅरी करू शकाल ते तुम्ही घ्यायचं आहे. त्याच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या बॅग्स तुमच्या खांद्यावर नको आहेत. एक अशी सॅग घ्या की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं पर्सनल सामान कॅरी करायचं आहे. म्हणजे एकच बॅग घेतली आहे दोघींमध्ये, मग तू थोड्या वेळ मी थोड्या वेळ असं करू नका. नाही तर काय होईल, मग प्रत्येकाला म्हणजे ती दमलं जाईल आणि वेट वाढेल ना, तसं तुमचं पण शोल्डर्स पेन करतील. काही वेळाने तुम्ही स्वतः इरिटेट व्हायला लागाल की अरे मी कशाला घेतली बॅग, मला तर हे काही लागत नाही. आम्हाला मागच्या वर्षी काहीही लागलं नव्हतं. म्हणजे मी राजगिऱ्याचा लाडू म्हणा, चिक्की म्हणा. आता मी डायबेटिक पेशंट असल्यामुळे मे बी कधी कधी माझ्यामध्ये शुगर कमी झाली तर मला ते खावं लागतं. तशा पद्धतीमध्ये BP वाले पेशंट आहेत त्यांना जर तुम्हाला पाहिजे असेल तर निंबूचं एक बॉटल असते, तर ती तुम्ही घरनं आणू शकता. ती एक बॅग तुम्ही कॅरी करू शकता. अशा तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे किंवा तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तुमची बॅग तयार करायची. आणि परिक्रमा करताना मे बी आपण सगळेजण चुकामुक होऊ शकतो. म्हणजे मी एकीकडे, तुम्ही एकीकडे. प्रत्येकाने निघताना हॉटेलच्या काउंटरवरनं एक कार्ड घ्यायचं आहे, हॉटेलचं कार्ड. खिशामध्ये तर पैसे आहेत आपल्या. जर चुकामुक झाली तर काय करायचंय, हॉटेल इथनं बाहेर आल्यानंतर आपण ज्या हॉटेलमध्ये राहणार आहोत त्या हॉटेलमध्ये पण जेवण मिळतं, पण ताकद गेलेली असते, इच्छा गेलेली असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही परिक्रमा करून बाहेर याल तेव्हा बाहेरच्या साईडलाच आहेत ना असे धाबे टाईप छोटे छोटे हॉटेल्स आहेत. मी असेल तर मी तुम्हाला सांगेनच, पण माझी तुमची चुकामुक झाली किंवा तुम्ही माझ्या मागे असाल किंवा मी तुमच्या मागे असेल तर तिथे अमर पराठा हाऊस वगैरे अशी हॉटेल्स आहेत. तिथे तुम्ही व्यवस्थित फुल मील घेऊ शकता. प्रॉपर जेवण करा आणि जेवण केल्यानंतर रिक्षेत बसायचं आणि डायरेक्ट हॉटेलवर जायचं. म्हणजे आता तुम्ही 2 जणी असाल, 3 जण असाल, तुम्ही ती रिक्षा करायची आणि रिक्षा करून डायरेक्ट जुनागडला आपलं हॉटेल आहे त्या हॉटेलवर जाऊन जायचं आणि झोपून घ्यायचं. कोणीही कोणाची वाट बघायची नाही. आणि म्हणजे ह्याच्या मागचं कारण की आमचे मागचे जे अनुभव आहेत त्या अनुभवावरनं सांगते की आपण दुसऱ्याची वाट बघत बसतो. आलेला असतो तो तिथे जाऊन पोचलेला असतो, कदाचित कॉन्टॅक्ट होत नाही. आपण पॅनिक होतो की ही व्यक्ती गेली कुठे, ही व्यक्ती गेली कुठे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ही आपापणच सांभाळायची आहे. ही कोणाची ग्रुपची जबाबदारी नाही, ही तुमची पर्सनल जबाबदारी आहे की आपण ग्रुप बरोबर चाललोय तर ती आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. जर आपण चुकलोय तर एक मेसेज टाकायचा की आम्ही हॉटेलवर पोचलोय किंवा आम्ही रूमवर आलेलो आहोत. हे जबाबदारी तुमची की जेणेकरून मागचे लोक तुमचा शोध घेत राहणार नाही किंवा या गोष्टी. आणि शक्यतो कोणीही कोणासाठी थांबायचं नाहीये, हा आपल्या ग्रुपचा एक नियम असेल. प्रवासामध्ये आपण एकत्र असणार आहोत, चालताना एकत्र असणार आहे, पण प्रत्येकाच्या चालीप्रमाणे कोणी चालू शकत नाही. मे बी मी फास्ट चालू शकते किंवा मी स्लो चालू शकते. माझ्या चालीला दुसरे कोणी कंप्लीट करू शकत नाही किंवा ते त्या पद्धतीत चालू नाही. आता ह्याच्यामध्ये काही जण आहेत, म्हणजे मानसी आली, विशाखा आली, हे लोक चालणारे लोक आहेत, हे ट्रेक करणारे लोक आहेत, तर हे मे बी फास्ट जाऊ शकतात. हे 8-9 तासात सुद्धा करणारे लोक आहेत. तर त्यांनी अजिबात मागे वळून बघायचं नाही की हे मागे कुठं राहिलेत, काय राहिलेत. तुम्हाला तुमच्याकडे कार्ड आहेत. आणि म्हणून सांगते की परिक्रमेला येताना जो रेग्युलर गिरनारचा जो खर्च असतो हा दुपटीनं वाढतो. रिक्षाचे रेट पण वाढलेले असतात. त्यामुळे थोडी पैसे हे व्यवस्थित तुम्ही जवळ कॅरी करायचे आहेत. हे झालं परिक्रमेबद्दल. आता हा व्हिडिओ मी परिक्रमेबद्दल केलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये जो व्हिडिओ मी करणार आहे तो आपण गुरु शिखरला कसं जायचं आहे आणि कशा पद्धतीनं पुढचं प्लॅनिंग आहे याबद्दल मी सांगणार आहे. त्यामुळे आत्ताचा हा व्हिडिओ जो एक अर्धा तासाचा बनलेला आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी अडल्या असतील तर तुम्ही मला फोन करून विचारा किंवा ग्रुपवर विचारा. म्हणजे सगळ्यांच्या ज्या शंका कुशंका आहेत त्या मला कळतील. राहिला प्रश्न, कोणी ट्रेकिंग स्टिक घेऊन येणार असेल तर घेऊन येऊ नका.
तिथे काठ्या भाड्याने मिळतात, कारण मोस्ट ऑफ द टाइम स्टिक ह्या हरवल्या जातात किंवा त्यापेक्षा तिथे भाड्याने 50-50 रुपयाला त्या स्टिक मिळतात. त्या स्टिक घेऊन आपण चालायचंय आणि येताना आपण त्या स्टिक घेऊन यायचंय. त्यामुळे स्टिक आणण्याच्या कोणीही भानगडीत पडू नका. हा झाला परिक्रमेचा पहिला एक व्हिडिओ. ह्याच्यातलं तुम्हाला काय अडत असेल तर तुम्ही मला नक्की फोन करा, मेसेज करा. आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ बनवते ते मी गुरुशिखरच्या संदर्भामध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओ ऐका आणि काही असेल तर मला नक्की सांगा. कदाचित मी काही पॉईंट्स विसरले असेल किंवा राहिले असेल तर मला तुम्ही तिची आठवण करून द्या की ह्या गोष्टी राहिल्यात तर आपण ह्याच्यावर काय बोलायचं. ठीक आहे, तर पुढचा आपण व्हिडिओ करूया गुरुशिखरच्या संदर्भात.